ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं, हे उद्विग्न उद्गार आहेत ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे। 2022च्या ऐतिहासिक उभ्या फुटीनंतर जवळपास 4 वर्षांनी ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मोठ्या बंडखोरीच्या वादळात अडकल्याची चर्चा आहे। या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी चाचपणीसाठी मातोश्रीवर सगळ्या खासदारांची बैठक बोलावली होती। त्यामुळे दुखावलेल्या उद्धव ठाकरेंनी ज्यांना जायचंय त्यांना जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ, असा सवाल उपस्थित करत नाराजी आणि असमर्थता व्यक्त केली आहे। 60व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत ठाकरेंना जोरदार धक्का देण्याच्या हालचाली शिंदेंकडून सुरू असल्याची चर्चा आहे। दुसऱ्या शक्यतेनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी ऑपरेशन टायगर राबवलं जाऊ शकतं, पण यात एक कायदेशीर अडचण असल्यानं सध्या तरी हे ऑपरेशन आकड्यांच्या गणितात अडकल्याचं समजतंय। त्यामुळे ठाकरे सेनेला पुन्हा खिंडार पडणार की ठाकरे सावरणार हे पाहावं लागेल। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख यांनी मंत्री प्रतापराव जाधवांची भेट घेतली। या भेटीबाबत संजय देशमुखांनी स्पष्टीकरण दिलंय। संजय देशमुखांनी उद्धव ठाकरेंना फोन करून भेटीमागचं कारण सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मतदारसंघातील महाविद्यालयाच्या परवानगीच्या कामानिमित्त मंत्री प्रतापराव जाधवांची भेट घेतल्याचं उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं संजय देशमुख म्हणाले। उद्धव ठाकरेंनी काल मातोश्रीवर बोलवलेल्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असलेल्या संजय देशमुखांनी मंत्री प्रतापराव जाधवांची काल भेट घेतल्यानं काहीसा संभ्रम निर्माण झाला होता। हा संभ्रम दूर करण्यासाठी संजय देशमुखांनी उद्धव ठाकरेंना संपर्क साधून आपली भेट महाविद्यालयाच्या परवानगीच्या कामानिमित्त होती असं स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान संजय देशमुख आणि माझे मैत्रीचे संबंध असल्याची प्रतिक्रिया प्रतापराव जाधवांनी दिली। आम्ही दोघंही एकाच रिजन मधले आहोत, आमची मैत्री चांगली आहे, संबंध आहेत आणि आता खासदार म्हणून जरी ते दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले असतील तर माझ्या शेजारचे खासदार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्याला जॉईंट आहे आणि म्हणून आमची मैत्री चांगली आहे। मैत्रीच्या नात्यानं वारंवार आमच्या भेटी होतात। आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात आणि ते सगळे जोपासत असतात। मला वाटते उद्धव साहेबसुद्धा फडणवीस साहेबाला अनेकदा भेटायला गेलेली आहेत, पण त्यावेळेस काही फार मोठं काही चर्चा झाली नाही। संजय देशमुख यांनी दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांची भेट घेतली आणि यावरून संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे। असं आहे की नागपुरातून सकाळी 5:45ला फ्लाईट आहे। ते दिल्लीत गेले, नागपुरातून गेले असतील आणि काल मुंबई त्याला फ्लाईट नव्हतं। मी आत्ता दिल्लीत निघालोय। मतदारसंघाचं अर्जंट काम होतं असं त्यांनी उद्धवजींना सांगितलं। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं। आपण अफवांवर विश्वास ठेवू नका। उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पत्र पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो। काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत। सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत। आम्ही असू, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी हे ना मशालीवर जिंकून आणलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत। दरम्यान राजाभाऊ वाजे त्या बैठकीला उपस्थित होते। यात नेमकी कोणती चर्चा झाली या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे। ऑपरेशन टायगरवर चर्चा झालीच नाही, कारण जर सगळेच ऑनलाईन काय हजर झाले आणि सगळेच हजर झाल्यामुळे मग ऑपरेशन टायगरची चर्चा अशी खूप काही चर्चा झाली नाही। पण जे बाळासाहेबांना सोडून गेले त्यांना पश्चाताप होईल, अजूनही ज्यांना जायचं त्यांनी जावं असं नाही, असं काही बोलले नाही, अशी काही चर्चा झाली। खासदार पक्षप्रमुखांना भेटणं टाळत आहेत, ऑनलाईन उपस्थित राहत आहेत किंवा काही वेगळी कारणं देखील सांगतायत। नाही, आता मला काय सांगता येणार, मी माझ्यापुरतं बोलू शकतो। मी मीटिंगला गेलो होतो, त्याच्यामुळे मग आता मी कसं सांगू ते का बरं आले नाही। दरम्यान मातोश्रीवर पार पडलेल्या या बैठकीला 9 पैकी 5 खासदार अनुपस्थित होते। ठाकरेंच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांची संख्या आहे 5, पण पक्षातून फुटून वेगळा गट स्थापन करण्यासाठी लागणार आहेत 6 खासदार। एका खासदारामुळे ऑपरेशन टायगरचा मुहूर्त सध्या अडकल्याचं समजतंय।
दरम्यान नरेश म्हस्केंनी 19 तारखेसंदर्भात सूचक वक्तव्य केलंय तर 7 खासदारांसोबत अंतिम चर्चा सुरू असल्याचं शिवसेना आमदार कृपाल तुमानेंनी सांगितलंय. तृणमूल काँग्रेसमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे 2 गट पडलेले आहेत. एक गट जो आहे तो भाजपमध्ये आलेला आहे. तर अशाच प्रकारे आता पुन्हा चर्चा झाली मुंबईमधल्या महाराष्ट्रातल्या देखील ऑपरेशन टायगरची. पुन्हा एकदा ते वारं जे आहे ते वाहू लागलेलं आहे. काय वाटतं? बघा, तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांनी एक वेगळा गट तयार करून एका वेगळ्या पक्षामध्ये ते विलीन होत आहेत. महाराष्ट्रामध्ये काय करायचं काय नाही थोड्या दिवसात तुम्हाला कळेल. असं कळत आहे की असं शक्यता सांगितलेलं की वर्धापन दिनाच्या दिवशीच बॉम्ब फुटणार आहे. 19 तारखेपर्यंत वाट बघा, तुम्हाला जर कळलंय तर. काही गोष्टी होतील. 19 तारखेपर्यंत वाट बघा, तुम्हाला कळलंय तर. जे काय तुम्हाला जर सूत्रानुसार कळलंय तर आपण वाट पाहू. थँक्यू सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. ऑपरेशन टायगर हे लवकरच सक्सेस होणार आहे. उबाटाचे 7 खासदार अगदी थोड्या दिवसामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून ते आमच्यासोबत येणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये चर्चा झालेली, संपूर्ण चर्चा झालेली आहे. फक्त ऑपरेशनची डेट फायनल व्हायची. 16 आमदारसुद्धा आमच्याकडे येईल, पण पावसाळी अधिवेशनानंतर आमदाराच्या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत. याची तारीख या महिन्यात ठरेल? हो, नक्कीच या महिन्यात होईल. तर ऑपरेशन टायगर संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंची ठाकरेंच्या कोणत्याही खासदारांसोबत बैठक नाही असं उदय सामंतांनी स्पष्ट केलंय. तर ऑपरेशनची माहिती आधी दिली जात नाही असं आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय. यासोबतच बैठकीला काही अनुपस्थित असतील तर समजून घ्या असंही केसरकर म्हणाले. युपीटीमध्ये असलेल्या खासदारांवर जो काय आक्षेप घ्यायचा आहे, त्यांच्यावर काय बातम्या करायच्या, हा मीडियाचा प्रश्न आहे. परंतु शिवसेनेच्या वतीनं मी स्पष्टपणानं पक्षाच्या वतीनं सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांची युपीटीच्या कोणत्याही खासदारांबरोबर बैठक झालेली नाही. ऑपरेशनच्या संदर्भामध्ये कधीही पूर्ण गोष्टी पहिले काही सांगायचं नसतो. मागच्या 20 तारखेला जे काही घडलं 2022ला ते काही सांगून घडलं नाही आणि कधीही ऑपरेशन सांगून होत नाही. 20 जूनला महाराष्ट्रात जे सत्ता परिवर्तन झालं होतं त्याची वर्षगाठ आहे. 20 जून 2022ला मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हा निर्णय केला होता. भविष्यामध्ये या संदर्भामध्ये भविष्यात अजून अशा पद्धतीचं काय होईल हे आज सांगणं योग्य नाही. ज्यावेळेला पक्षप्रमुख मीटिंग बोलवतात त्यावेळेला सर्वांनी फिजिकली उपस्थित राहणं आवश्यक असतं. उपस्थित राहत नाही याच्यामधून जो काय अर्थ काढायचा आपण काढू शकतो. संजय राऊतजी बोलताना नेहमीच असंसदीय बोलत असतात. कोणालाही लांडगा म्हणण्याचं कारण नाही. हे खरे शिवसेनेचे वाघ आहेत म्हणून पुन्हा निवडून आले. तुमची लोकं का निवडून नाही आली याचा विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिंदेसाहेब चांगलं काम करतायत म्हणून ज्या ज्या लोकांना शिंदेसाहेबांच्याबरोबर यायचं असेल ते येऊ शकतात. आम्ही त्यांचं स्वागत करतो. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून शर्मिला ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. कसं असतं, प्रत्येकाला कोणी मराठवाड्यात असतो, प्रत्येकाला घरी कार्यक्रम असतात, प्रत्येकाच्या घरी काहीतरी असू शकतं. 5 खासदार नव्हते म्हणजे काय ते गेले असं नाही आणि हजर असलेले जातीत जाणार असं पण नाही. मग मला खूप अनुभव आहे. माझ्या पक्षातले लोक जाणार असताना मी जर समजा फोन केला, वहिनी नाही इकडेच आहे मी असं म्हणून दुसऱ्या वेळेत दुसऱ्या मिनिटाला चॅनलवर असतो. कळलं का? त्यांना तेवढंच करायचं आहे. दुसरे पक्ष फोडायचे त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत. होती कुठे ती आता? त्यांनी काय फक्त 17च्याच उतरायचे का दुसऱ्यांच्या आत्तापर्यंत? इथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्याच्यापेक्षा तुम्ही आता आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो. अरे तुम्ही तेवढं तर दाखवा. करा. चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही. दरम्यान अनंत कळसेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच कळसेंनी भेट घेतल्यानं या सगळ्या चर्चांना आणखी महत्त्व प्राप्त झालंय. तृतीयांश संसदीय पक्षाचे सदस्य ते जर त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, मर्ज होऊ शकतात, अशी स्पष्ट तरतूद पॅरा 4मध्ये आहे. आणि यामध्ये मूळ पक्ष आणि संसदीय पक्ष असे 2 घटक यामध्ये समावेश आहे. तर मूळ पक्षामध्ये सुद्धा 2 फूट पडली पाहिजे आणि ही फूट सिद्ध करता आली पाहिजे.